औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मोदी सरकारच्या काळ्या कारनाम्याविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व विरोधी पक्षांच्या खासदारांनी नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात काळे कपडे परिधान करून जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसच्या नेत्या व खासदार प्रियंका गांधी तसेच सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे अनेक खासदार सहभागी झाले होते. यावेळी आंदोलक खासदारांनी नरेंद्र मोदी कायर है, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, मोदी सरकार शर्म करो अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे मोदी सरकारकडून करण्यात आलेले चुकीचे हाताळणी, विद्यार्थ्यांवरील दडपशाही आणि आंदोलनाचा आवाज बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न याविरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संताप व्यक्त केला. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आता पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.